जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हा झाकण जुल्या काय म्हणतोय बघा. व्हिडिओ अजिबात वर ढकलो नका. असं कानाडोळा करण्यानंच ही लोक अशी माजले ती. त्यामुळे व्हिडिओ ह्याचा बघा. गावामध्ये मराठा तरुण हे व्यसनाधीन व्हायला लागलेत. व्यसनाधीन दारू प्यायला लागलेत पोरं. कशामुळे? पुरी देण्यात आल्यामुळं. याला कारण काय? 2 वर्षात जे पाटलानं जे भुलभुलाया दाखवला ना की आरक्षण भेटले की नोकऱ्या लागणार, नोकऱ्या भेटले की छोकऱ्या लागणार, भेटणार. मी तर म्हणतो त्यांनी हे उद्योजक करण्यापेक्षा, उद्योग धंदे करण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा पहिले त्या पोराची लागणी सोय करा. त्यात मराठी समाजाने सहभाग घेतला. त्यामुळं मनोजदादांनी असं सांगितलं होतं की आरक्षण भेटलं की नोकरी भेटते, नोकरी भेटली की छोकरी भेटते. आणि ती नोकरी बी नाही छोकरी बी नाही म्हणून मराठी समाज व्यसनाधीन झालाय. आणि त्याला कोण कारणीभूत आहे? तर जरांगे पाटील म्हणा. तर त्या झाकण झुल्याला मला सांगायचं आहे, का रे बाबा तुझ्या लईच पोटात दुखायला लागलंय का? पोटात दुखायला लागले तर मग गोळी खा, मेप्टाल पास खा, जेड्रॉल पास खा, नाहीतर O2 खा. आणि कळ निघून जर पोट दुखत असलं तर सगळ्या एकदमच खा. अरे तुला काय लाज बीज वाटते का जरा तरी? जनाची नाही मनाची तरी. हा, पुरी म्हणजे काय झाडाच्या तोडायच्या त्या? अरे या 3 महिन्यात 4 ते 5 पुरीवर बलात्कार करून मारून टाकल्या. अशा घटना किती घडते त्या वर्षात? अशा जर वारंवार घटना घडत राहिल्या तर मुले आणायच्या कुठून? त्यावेळेस तू कुठल्या बेळात बसलेला असतो? त्यावेळेस नाही तुझं मला व्हिडिओ दिसला कधी कुठल्या मुलीवर, कुठल्या महिलेवर अत्याचार झाल्यावर. त्यावेळेस का बरं तू बोलत नाही? तुला वाटत नाही का मराठी समाजाला मराठी समाजाची पोरं बिगर लग्नाची आहेत? खरंच ह्या जगातल्या मुली वाचल्या पाहिजे त्या. आणि सगळ्याच जाती धर्माच्या पोरांची लग्न झाली पाहिजे ती. असं नाही का तुला वाटत? का फक्त मराठी समाजाचीच तुला दिसते ती? आणि राहिली तर बिगर लग्नाची आमची राहिली. तुला नाक कुपसायला कुणी सांगितलंय त्यात? का तुझ्या दारात येऊन बसले ती माझं लगीन कर, माझं लगीन कर म्हणून? हा, आणि व्यसनाधीन झाली. तू काय त्यांच्या तोंडाला दारूच्या बाटल्या लावल्या का? टीका टिप्पणी करायला लागलाय तू? मराठी समाजाला का गालगोट लावायला लागलाय? व्यसनाधीन झाली म्हणजे तू बघितलंय का? तुझ्या समोर पेले ती का? खाल्लंय का काय? हा, तर तुझं कसं आहे माहितीये का? तू कुणाची तरी सुपारी घेतले. तुझ्या व्हिडिओवर तर मला असं दिसलंय की मराठा आंदोलक म्हणून. पण मला तरी असं वाटतंय खरंच मराठ्याचं रक्त जर असेल ना, खरंच मराठ्याचं रक्त जर असेल ना, तर ती मराठ्याच्या विरोधात बोलू शकत नाही. ही अगदी बरोबर आहे. कळालं का? त्यामुळं तू कुणाच्या तरी सुपारीवर बोलतोय. आणि 2-3 वर्ष आंदोलन चालू आहे ती रे. पण तू नाही दिसला त्यात कधी आंदोलनात सहभागी झाला नाही. मराठा तर तुझ्या व्हिडिओवर मला मराठा आंदोलक म्हणून दिसलंय. तर मग कसं काय आला नाही का? तर तू नेत्यागिरीची चाटत बसला का? तळव खेटर हा का? सुपारी तुला दिल्यावरच तू बोलायला चालू केलं का? सुपारी देऊनच तुझं तोंड गप केलं एवढे दिवस? नेमकं काय? इथून पुढं जरांगे पाटलावर आणि मराठी समाजावर बोलताना नीट विचार करून बोलायचं. समजलं का? तसं बी माझा मराठी समाज तुझ्या दारात येऊन बसला नाही माझं लग्न करा आणि माझं लग्न करा करून म्हणून. आणि तुझी अवकात नाही मराठी समाजावर बोलायची. कारण तू मराठा असून मराठ्यांच्या विरोधात बोलतोय. त्यामुळे तुझी अवकात नाही, अवकातीत राहायचं. जय शिवराय.